अध्यक्ष महोदय धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची जबाबदारी या संपूर्ण सदनाची आहे. आपण मला संधी दिली, फार महत्वाचा विषय आहे. 293 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राची जी काय व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये आज जो काय विषय झाला त्या विषयामध्ये आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय जलद गतीने प्रगती करणं फार गरजेचं आहे. 108च्या ज्या गाड्या आहेत ती आपली फार मोठी गरज आहे. 15 वर्षापूर्वी ज्या गाड्या घेतल्या त्याच्यामध्ये आता जास्तीची वाढ व्हायला पाहिजे, कारण लोकसंख्या वाढलेली आहे. आणि 108च्या गाड्यांचं नियोजन त्याच्यामध्ये जी अट आहे 100 किलोमीटरची ती काढून अपक्षिक झाला. जर ग्रामीण मधला कुठलाही एखादा पेशंट असेल तो मुंबईपर्यंत जाणं, पुण्यापर्यंत जाणं, किंवा जिल्ह्याचा सातारा असेल, संभाजीनगर असेल, ग्रामीण मधला कुठल्याही तालुक्यातला तो पेशंट 108नी पोहोचवावा अशा पद्धतीचा बदल अट काढून केला पाहिजे. आणि GPS प्रणाली योग्य वापरून या गाड्या वापरणाऱ्या सर्व लोकांचे, कामगारांचे पगार सुद्धा वाढवले पाहिजे. दुमत नाही पण यांच्यावर अंकुश सुद्धा असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन झालाय तसा जुन्नर तालुका हा 18 मार्च 2018ला या सदनाने त्या ठिकाणी एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा गड किल्ल्याचा, 5 धरणाचा निसर्गाने नटलेला हा तालुका जो लेण्या संपूर्ण भारतामध्ये आपल्या जास्त आहे, हा अतिशय सुरेख असा तालुका, अष्टविनायक आहे याच्यामध्ये. आणि हा सगळा तालुका पर्यटन झाला. परंतु मला सांगावं असं वाटेल की याचा पर्यटन आराखडा करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी होकार दिलेला आहे. लवकरात लवकर हा पर्यटन आराखडा मंजूर व्हावा आणि एक सुंदर अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये जावं. कारण हा छत्रपती शिवरायांचा जन्माचा तालुका असल्यामुळे हा विकासाचा सर्वात उंच आणि सर्वात देखणा तालुका व्हावा अशी अपेक्षा सर्व शिवभक्तांची देखील आहे आणि महाराष्ट्राची देखील आहे. आज आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये दाऱ्या घाट मुंबईपासून अतिशय जवळ आहे. 1 मे 1960ला यशवंतरावांनी ज्यावेळेला या दाऱ्या घाटाच्या बाबतीमध्ये विचार मांडला, त्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या पण नजरेमध्ये हा दाऱ्या घाट होता. पण आज आपल्याला 75 वर्ष झाली, पण या दाऱ्या घाटाचा नारळ वाढून सुद्धा त्याचं काम होणं अपेक्षित आहे, जेणेकरून पर्यटकांना मुंबई जवळ होईल, भीमाशंकर जवळ होईल, अष्टविनायक जवळ होईल, किल्ले शिवनेरी जवळ होईल, संपूर्ण लेण्या जवळ होतील. आणि या दाऱ्या घाट फुटल्यानंतर माझ्या गरीब असलेल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोजगार मिळेल. साहेब, पुढचा मुद्दा असा आहे की आपण बांधलेली धरणं, महाराष्ट्राने जी धरणं बांधली, ही धरणं बांधत असताना त्यावेळेला ज्या धरणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र सुपीक झाला, पण ज्यांच्या जमिनीवर धरणं बांधली अध्यक्ष महोदय त्यांनाच प्यायला पाणी नाही. कारण काय, त्यावेळेला निर्णय जो झाला त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली, ते म्हणजे ज्यांनी धरणं दिली त्यांच्यासाठी पाणी आरक्षित करणं, त्यांच्यासाठी बुडीत बंधारे बांधणं. महाराष्ट्राची ही पॉलिसी जलसंपदा विभागाच्या टेबलवर मी मांडलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक त्या ठिकाणी होकार दिलेला आहे. मी अभिनंदन करेन शासनाचं, देवेंद्रजीचा आणि त्यांच्या सर्व सरकारचं, की त्यांनी ही पॉलिसी आजमावली पाहिजे, ती पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी आणि त्या ठिकाणी गुरांना चारा दिला पाहिजे. साहेब, शिवनेर महोत्सव आपण 2016ला चालू केला. त्यानंतर वडद उजवा कालवा आमचा प्रलंबित आहे, त्याची सुप्रमाचा आपण आम्हाला त्या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. साहेब, शिक्षकाचा एक दर्जा आहे अध्यक्ष महोदय. आज सगळ्या शिक्षकाची ओरड काय आहे, आम्हाला तुम्ही शिक्षणासाठी या महाराष्ट्राला पुढे नेऊ द्या, पण BLOच्या बाबतीमध्ये त्यांना प्रत्येक दरवाजावर जावं लागतं. खरं तर हे शिक्षकाच्या दर्जाला किंवा ज्ञानदान देणाऱ्या माणसाला अशा पद्धतीचं काम करायला लावणं मला असं वाटतं ते योग्यतेचं नाही. याचा निर्णय मात्र शासनाने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण सौर ऊर्जाचं स्वागत केलंय, परंतु मुख्यमंत्री हुशार आहे, सौर ऊर्जा दिली 100%. आज मोठ्या प्रमाणात काम आहे. सौर ऊर्जाची आपली नोंद झाली ग्रीन बुक मध्ये. हे महाराष्ट्र सगळ्या जगाच्या व्यापकतेमध्ये सौर ऊर्जा सगळ्यात मोठं काम करणारा आपला महाराष्ट्र आहे. हा जरी पॉलिसीचा फार मोठा जरी आपण निर्णय केला असेल, पण त्याच्यामध्ये दुसरी बाजू अशी नाण्याची अध्यक्ष महोदय, आपल्या शेतकऱ्याचे 5 HP आणि 7.5 HP आपणही शेतकरी आहात, या दोन्ही असलेल्या आज त्या ठिकाणचे कृषी पंप चालत नाही. त्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे. आज अवकाळी पाऊस पडतोय अध्यक्ष महोदय, आपण इथे सभागृहामध्ये आहे आणि द्राक्ष झालं, डाळिंब झालं, त्याच्यानंतर कांदा झालं, ही जी नगदी पिकं आहेत ते आज युद्धाचा एक प्रसंगत आहे. युद्धामुळे तर सगळे लोक मेटाकुटीला आले, मालाला बाजारभाव नाही. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं, अवकाळी पावसाने कंबरडं मोडलंय. माझी शासनाला आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की सर्वांचे सरसकट पंचनामे करा आणि या सर्व गोरगरिबांना त्यांनी त्यांचं जे भांडवल गुंतवलंय त्या अवकाळी पावसाच्या बाबतीत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, बिबटच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, मी हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः बिबट झालो होतो. त्याचं कारण असे, लोक मला हसले,
पण अध्यक्ष महोदय मला ते का करावं लागलं तर आमच्याकडे 55 मृत्यू झाले अवघ्या 3 महिन्यामध्ये. अध्यक्ष महोदय सोपी गोष्ट नाही. आणि याच्या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये एक चर्चा करून आम्हाला सर्व आमदारांना बोलवलं. 2 रेस्क्यू सेंटरच्या साठी 27, 28, 29 एक महत्वाची टीम मंत्री महोदयाबरोबर आम्ही त्या ठिकाणी राजस्थानला पाहणी करायला चाललोय. पण ती पाहणी करून आल्यानंतर त्या रेस्क्यू सेंटरला लवकर तातडीने पैसा या ठिकाणी वितरित करावा. बिबट सफारीचं काम प्रलंबित आहे. जी बिबट सफारी म्हणजे या महाराष्ट्राची शान आहे. ती बिबट सफारी जी तुम्ही मान्य केली, त्याला निधी वितरित केला आहे, ते कोर्टामध्ये अडकलेले. त्या बाबतीमध्ये शासनाने एक चांगला वकील देऊन आम्हाला त्या ठिकाणी मदत करावी. अध्यक्ष महोदय, ग्रामीण रुग्णालय आमचं ओतूरचं उभं आहे. पण त्याच्यासाठी मी आंबेडकर साहेबांशी बोललो, मंत्री महोदयाशी, की आम्हाला लवकरच तिथं आम्हाला पदस्थापना करा, जेणेकरून आमच्या आदिवासी भागामध्ये आता सर्पामुळे मृत्यूचं प्रमाण वाढले. अध्यक्ष महोदय, खूप वाईट अवस्था आहे आमच्या भागामध्ये. सह्याद्रीच्या किनाऱ्यावर आम्ही राहतो, माळशेजच्या घाट आम्हाला जवळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये आमची ताकद मिळाली पाहिजे. परिवहनच्या बाबतीमध्ये ज्या येणाऱ्या नवीन गाड्या आहेत त्या शिवजन्मभूमीला पहिल्यांदा मिळाव्यात. अद्यावत अशा बस स्थानकाच्या बाबतीमध्ये आता डिझाईन तयार झालेली आहे. ओतूर, जुन्नर, आळेपाटा या ठिकाणी आम्हाला अद्यावत असलेल्या बस डेपोच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला लवकर टेंडर तुम्ही दिले पाहिजे. आम्ही अतिशय चांगलं काम करून घेऊ. आणि नारंगाव हे मोठं शहर आहे, तिथं वाहन तळाचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे आहे. तो प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करावा. उमरज महालक्ष्मी ते ओझर विघ्नहर याचा पुलांची 40 कोटीची मागणी आम्ही केली आहे, ती आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावी. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी शिवजयंतीला येऊन शब्द दिले अध्यक्ष महोदय, की कुंभमेळ्याच्या असलेल्या समारोपाचा जो काय फंड आहे तो समारोप होतोय आमच्या ब्रह्मनाथाकडे, पारोंड्याकडे. दर 12 वर्षाने आमच्याकडे 3 ते 4 हजार साधू येतात. तर त्यांच्या व्यवस्थेसाठी 2027च्या त्यांच्या सर्व व्यवस्थेसाठी 239 कोटीचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मग मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे. आपण सर्वांनी लक्ष देऊ ते 239 कोटी हे आमच्या साधू संतांच्या असलेल्या कामासाठी द्यावा. हल्ली आता बोंदुगिरी खूप वाढली आहे. अंतिम शब्द आहे, बोंदुगिरी एवढी वाढलेली आहे. एक माणूस लक्षात आलाय, आता एक आयडेंटिफाय झालाय. असे अनेक बोंदुगिरी करणारी माणसं आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या संस्कृतीला जी माणसं हात घालतात, आपल्या संस्काराला जी लोक बाधा आणतात, महाराष्ट्राची मान सन्मानाची जी मान आहे तिची खाली जाते. अशा लोकांना जन्मठेपच व्हायला पाहिजे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर आणता कामा नये आणि तो कायदा केला पाहिजे. त्याच्या बरोबरीने जे शेतकरी कष्टकरी थोडे पैसे कमवतात त्यांना हल्ली काय झालंय, कोणीतरी आता समजा मल्टीस्टेट म्हणा किंवा छोट्या अशा कंपन्या, साहेब त्या कंपन्या ते नोंदवतात, लोकांना सांगतात बाहेर तुम्हाला 14 पैशाने पैसे मिळतात, आम्ही तुम्हाला 2 रुपयाने पैसे देऊ. आणि पैशाचं लालच दाखवून त्या सगळ्या गोरगरिबांचे पैसे ते घेतात आणि भ्रष्टाचार करून तो निघून जातात. अशा सुद्धा लोकांना कायद्यामध्ये आपण 100% त्या ठिकाणी जन्मठेप करावी. आणि अध्यक्ष महोदय, अंतिम विषय माझा असा आहे, आपल्याकडे हात जोडून मी विनंती करतो की आदिवासी बांधवांमध्ये आमच्याकडे जे रस्ते आहेत किंवा शेतीवरचे रस्ते आहेत, सगळ्यात मोठं ग्रामीणचं बजेट यावेळेला घ्यावं आणि सगळ्या ग्रामीणचे एका वेळेला फुलफिल महाराष्ट्राचे रस्ते करावेत. शेततळ्यावरचे शेतमालाचे रस्ते आमचे गंभीर आहेत, शेतकऱ्यांना माल काढता येत नाही. आणि खरं तर ग्रामीणचे आमदार आम्ही आहोत साहेब, आमचं क्षेत्रफळ मोठं आहे, आपण ग्रामीणमध्ये आहात. मला आपल्याला एकच विनंती करायची आहे, आमदारांना तुम्ही 5 कोटी फंड देताय दर वर्षाला. साहेब तो टोकणा झाला. आता काय 5 कोटीची व्हॅल्यू झाली? एक रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा 1 किलोमीटरचा करायचा म्हटला तर त्याला किती पैसे लागतात? कमीत कमी 25 कोटी. मला असं वाटतं आमदार फंडाला आपण निर्णायक अशा पद्धतीची भूमिका घ्यावी आणि 25 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला दिले पाहिजे अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपण मला बोलायची संधी दिली, मी आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय